सर्वात सुरुवातीला मम्मीने इथे मटण शिजवून घेतलेलं आहे। तर मटण शिजवत असताना चमचाभर तेलामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट अगदी मिनिटभर परतून घ्यायची आणि त्यामध्ये मटण घालायचं। मटण घातलं की त्यावरती हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा मिनिटभर परतून घ्यायचं आणि पाणी न घालता मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने 3 शिट्ट्या झाल्यानंतर परफेक्ट असं मटण शिजलेलं आहे आणि भाजीसाठी लागणारा इथे मसाला मम्मीने सुरुवातीलाच तयार करून घेतलेला आहे। या मसाल्यामध्ये काय काय आहे त्याचं योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता। तर भाजी बनवताना आपल्याला त्यामध्ये गरम पाणी लागणार आहे, त्यामुळे सुरुवातीलाच इथे बाजूला मम्मीने गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। तर हा लातूरचा स्पेशल असा काळा मसाला आहे, त्यामुळे भाजी अगदी झणझणीत होते। चला तर मग फोडणी देऊया। तर गॅसवर पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया। तर मम्मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवत असते आणि प्रत्येक वेळी ती भाजी खूप जबरदस्त लागते। चला तर मग आता तेलामध्ये सुरुवातीला आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 1 चमचाभर घातलेली आहे, ती थोडीशी परतून घेऊया। एखादा मिनिटभर ती तेलामध्ये परतून झाली की यामध्ये काजू आणि टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची। तुम्ही झणझणीत मटणाची भाजी बनवत असताना काजू आणि टोमॅटोची प्युरी एकदा नक्की भाजीमध्ये ॲड करून बघा, चवीला खूप छान लागतं। तर या ठिकाणी टोमॅटोचा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो तेलामध्ये छान परतून झाले की त्यानंतर यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत आणि मसाले आपण भाजून वाटलेले आहेत, त्यामुळे परत तेलामध्ये आपल्याला ते खूप जास्त वेळ परतून घ्यायची अजिबात गरज नाही। आपण घेतलेले सर्व मसाले तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आणि एक अर्धा मिनिटभर हे परतून झालं की त्यामध्ये लातूरचा स्पेशल असा झणझणीत काळा मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला घातल्यानंतर एक अर्धा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता मसाला खूप छान असा झालेला आहे आणि बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। तर या स्टेजला त्यामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे। आता हे मटण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। मटण सुद्धा शिजलेलं आहे, मसाला सुद्धा तेलामध्ये अगदी छान आपण परतून घेतलेला आहे, त्यामुळे इथे परत तुम्हाला शिजवायची अजिबात गरज नाही। तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्यामध्ये मटण अगदी छान मिक्स झालेला आहे। तुम्हाला जर पातळ रस्सा आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही टाईपमध्ये हा मटणाचा रस्सा खाऊ शकता, हा सुद्धा चवीला खूप जबरदस्त लागतो। पण आता इथे आपल्याला तर्रीदार रस्सा भाजी करायची आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। जे भाजीतलं तेल आहे ते वरती यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये जी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं ते घालून घेऊया। तुम्हाला ही भाजी कितपत पातळ हवी आहे तितकं पाणी यामध्ये तुम्हाला घालायचं आहे, कारण अशी मटणाची तर्रीदार रस्सा भाजी पातळ असेल तरच खायला मजा येते। आजकाल आपण कुठल्याही भाजीमध्ये गरम मसाला म्हणलं की सुहाना, एव्हरेस्ट वेगवेगळ्या ब्रँडचे मसाले पॅकेट वापरतो, पण माझ्या लहानपणापासून बघते माझी आई आणखी सुद्धा घरकुल मसालाच वापरते, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। तर सगळ्या शेवटी आपण इथे घरकुल मसाला घातलेला आहे। आता भाजीला एक उकळी आली की गॅस बंद करायचा। तुम्ही इथे बघू शकता भाजीला खूप छान अशी तर्री आलेली आहे, झणझणीत अशी ही मटणाची भाजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की मटणाची तर्रीदार झणझणीत अशी काळ्या मसाल्यातील ही भाजी नक्की ट्राय करून बघा। मम्मीचा जो स्पेशल काळा मसाला आपण या भाजीमध्ये वापरला आहे, त्यामुळे अगदी घरभर या मसाल्याचा सुवास पसरलेला आहे आणि बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल इतकी झणझणीत तर्रीदार ही भाजी तयार झालेली आहे। या भाजीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे असे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। सगळ्यात शेवटी फ्रेश अशी बारीक कट करून कोथिंबीर यावरती घालून घेऊया मटणाची भाजी आणि त्यावरती फ्रेश अशी कोथिंबीर असेल तर त्या कोथिंबीरीचा सुद्धा सुवास पूर्ण भाजीमध्ये खूप छान येतो। चला तर मग इथे फायनली आपली भाजी तयार झालेली आहे।
मम्मीच्या हातचा स्पेशल काळा मसाला कसा बनवला हे बघायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता। तर आज मम्मीने या झणझणीत मटण रस्सासोबत गरमागरम अशी भाकरीसुद्धा बनवलेली आहे। तर आज आईने बनवलेला झणझणीत मटण रस्सा बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेलच ना। मग वाट कसली बघताय, पटकन व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा झणझणीत रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।